ही चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. कारण नरेशची बॅटिंग आज दमदार पाहायला मिळेल यात शंका नाहीये. भरपूर दिवसातून नरेशला आपण देखील पाहतोय आणि यावेळेस अमर लांगी सरांकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात या आयोजनासाठी. म्हणजे सिल्लारवाडी या संघाने एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी केलंय आणि जरूर डोळ्यामध्ये पारणे फेडणारं आयोजन जे मात्र आपण या ठिकाणी बघतोय. आज त्यांचा कॉल देखील आम्हाला आलाय. हो हो, यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर फटका दर्जेदार आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नरेशच्या बॅट मधनं आल्या आल्या चौकार. आज चांगली होईल यात शंका नाहीये. कारण वर्णे टीमचा गोलंदाज अर्थात सॉरी ठाकूरवाडी टीमचा गोलंदाज आपण बघतोय यावेळेस तेजस आणि त्याच्या विरोधात पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर देखील बॅटची एज. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान 38 सर्कलच्या बाहेर. 4 धावांकरतायत दमदार चौकार. बघतोय म्हणजे चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये दिलीप ऑन स्ट्राईक वर पाहायला मिळतो. ह्यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केलाय बॉलला, फक्त पंच केलाय, दिशा दिली आणि तिथे शॉट मिडअपला खरं तर बॉल अडवलाच गेला. नक्कीच घेतली जाईल एक सिंगल धाव. आता स्ट्राईक रोटेट केली जाते. आता स्ट्राईक वर आणलं जाते तो फलंदाज षटकार चौकारांची आतषबाजी करणारा, सह्याद्री प्रीमियर लीग गाजून सोडणारा तो खेळाडू ऑन स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळेल नरेश फसाळे. बॅटिंग मार्क वर पाहायला मिळतो. यावेळी सादर बॉल हवे ते शॉर्ट मिडन रिझनला झेल पकडली जाईल का आणि ते पकडली जाईल. झेल संपवला बॅटर नरेशचा खेळ. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना नरेश बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज महेशला तुम्ही पाहू शकाल. अगदी विचार केला ना तर 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे शांततेचा खेळ करणे तितकंच महत्वाचं राहील. अमर लांगी साहेबांकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा अमर लांगी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी शुभेच्छा दिल्याबद्दल आपलं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस महेशला बघतो ऑन स्ट्राईकला जबरदस्त हिट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता 5 षटकाची मॅच आहे आणि इथे मी तर म्हणेन यस राहुल खंडवीसाठी राहुल खंडवीकडून खरं तर क्रॅश प्राइज झालंय. महेश या फलंदाजाने जर एक षटकार मारला तर 500 रुपये दिले जातील. महेश मांगेचा हा प्रेम खरं तर पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल हवेमध्ये जणू काय बक्षीस लावलं आणि तिथून विकेटचं पतन. फलंदाज होईल फेल अर्थात महेश बॅक टू द पॅव्हिलियन.
महत्वाचे त्या 5 षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. जोपर्यंत दिलीप आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळेल यात शंका नाही. आता स्ट्रायकिंग एंड पाहायला मिळतोय. पहिलं षटक समाप्त झालं. टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. आता षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेशला पाहू शकाल. एक चांगला गोलंदाज आहे. थोडासा हाईट जरूर कमी आहे परंतु या मॅच मध्ये धावा देखील बनवाव्या लागतील. मोरिया ताडवाडी टीम सध्या अडचणीत आहे आणि त्या अडचणीमधून जर सावरायचं असेल तर बॅटिंग करावी लागेल. पहिला पॉवर प्ले समाप्त झालाय. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि यावेळेस मात्र दिलीप स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार जरूर आलेत आणि आता सध्या संघ अडचणीत आहे. धावा जमवाव्या लागतील कारण समोर वरने ठाकूरवाडी टीम खेळते. त्याच्या विरोधात किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आता जर विचार केला तर 12 वाजून 6 मिनिटे झालेत आणि 12 वाजून 6 मिनिटे होऊन सुद्धा ही पब्लिक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे शिलारवाडी गावावर असलेलं जे प्रेम आहे ते कुठेतरी जबरदस्त पाहायला मिळतोय. आणि पंच जास्तीचा वेळ खर्च करू नका अन्यथा एक प्लेयर आतमध्ये घ्या लगेच. 5 ओव्हरची मॅच आपण बघतो या ठिकाणी. फक्त 3 प्लेयर बाहेर असतील याकडे देखील लक्ष असू द्या. यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवर ऋषिकेशला आपण बघतो. चांगला गोलंदाज आहे परंतु सध्या समोर फलंदाज देखील दिलीप तुम्ही पाहू शकाल. एक चांगला दिलीपच्या बॅट मधून ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना फलंदाजाच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार. कडून टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळाला आणि अर्थात त्या ठिकाणी खरं तर विचार केला तर डान्स देखील आपण पाहिला. म्हणजेच जबरदस्त स्वागत चालू आहे. क्रीडा प्रेक्षक रसिक माय बापांचं पुनश एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रत्येक षटकार येऊ, प्रत्येक विकेट येऊ, चौकार येऊ, त्या प्रत्येक चेंडूवर टाळ्या वाजवण्याचं काम क्रीडा प्रेक्षक रसिक माय बापांकडून पाहायला मिळतो. यावेळेस मात्र उडवली जाते दांडी आणि फलंदाज फेल. ज्या फलंदाजावर नजरा होत्या तो मैदानाच्या बाहेर येत असताना दिलीप महत्वाच्या क्षणी बडी मछली जाल में फंस गई. फलंदाज दिलीप बॅटर आउट. असताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक बॉलला उडवलाय कव्हर पॉइंट मधून. चेंडू सीमा पार 4 रन. च्या विरोधात खरं तर प्रतिहाला आपण बघतोय आणि ही बॅटिंग करणं महत्वाचं राहील कारण तुम्हाला विकेट ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. कारण 5 षटकाची मॅच बघतोय. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला होता परंतु बाईच्या स्वरूपात ही धाव अंकित केली जाईल आणि एक या धावेने धाव फलक फ्लाय होईल जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावर.
म्हणजे चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहतोय. 18 धावा स्कोरबोर्डवर, जणू काही 10ची सरासरी पाहायला मिळते आणि सरासरी जर काय ठेवली तर नक्कीच 51 धावा सहज ताडवाडी टीम करू शकते. परंतु आता या जोडीला थांबावं लागेल, या मधल्या फळीच्या फलंदाजाला थांबावं लागेल. लेफ्ट हँड फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग हेडला आपण बघतोय फलंदाज आकाशला तुम्ही पाहू शकाल. लेफ्ट हँड फलंदाज आहे. आकाशच्या बॅट मधनं धाबा जरूर पाहायला मिळतील, यात शंका नाहीये. आणि ती बॅटिंग देखील करणं महत्वाचं राहील. हो, यावेळेस देखील एक थोडासा खराब चेंडू जरूर राहिला, म्हणजे आउटसाइड द लेग स्टंप, म्हणजे हा बॉल वाईट पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्राची धाव धाव फलकावर जोडली जाईल आणि एक या धाबेने धाव फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. खरं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळेल, यात शंका नाहीये. आकाश आणि त्याच्या साथीला तुम्ही पाहू शकाल महेशच्या बॅटमधून एक चौकार जरूर पाहिला, परंतु आता आकाश आहे आणि त्याच्या बॅटमधनं धाबा येतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. हो, यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, डॉट चेंडूची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बॅटच्या स्लॉटमध्ये जर आल्या तर नक्कीच या ठिकाणी त्याला पाठवलं जाईल पार्किंग लॉटला. यस, नक्कीच सूरज कामडीचा खरं तर आज वाढदिवस आहे. मी देखील स्टेटस पाहिला नाहीये, कारण दिवसभर मोबाईल हाताळला नाहीये आणि त्या बॅटच्या स्लॉटमध्ये जरूर आला होता. एक धाव घेतली जाईल आणि नक्कीच षटक संपलाय. 2 षटकाची मात समाप्त झाल्या. तुमची टोटल जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. म्हणजे पाहिलं तर 10ची सरासरी ठेवण्यात यश आलंय मोरिया ताडवाडी संघाला. आणि इथून मित्र म्हणेन जय श्रीराम चषक शिलारवाडी आयोजनामध्ये खरं तर सूरज कामडीचा आज वाढदिवस आहे, म्हणजेच त्याला भरपूर देऊया या स्पर्धेच्या वतीने आणि माझ्या वतीने सर्व खेळाडूंच्या कषळे विभाग कमिटीच्या वतीने सहर्ष आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्याला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. नक्कीच सूरज, आम्हाला जणू काही लेट कळला, परंतु थेट तुमच्यापर्यंत आम्ही शुभेच्छा पोहोचवल्या. नक्कीच आज तुमचा वाढदिवस आहे, म्हणजेच भावी जीवनामध्ये तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅच मध्ये जाऊया जिथे बॅटिंग करत असताना 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर आणि गुण लेखकाच्या स्वरूपात देखील सूरज कामडीला तुम्ही पाहू शकाल. आज खरं तर वडिलांचं छत्र जरूर हरवलंय, परंतु जी वडिलांची अपेक्षा होती ना की माझ्या गावात देखील एखादी नाईट होणे अपेक्षित आहे, आणि ती नाईट आज खरं तर शिलारवाडी टीमने, शिलारवाडी गावाने ती आयोजित केली आणि आज खरं तर त्यांचं स्वप्न देखील पूर्ण झालं. आज असं वाटलं होतं जणू काय ते असते तर नक्कीच या मॅच मध्ये पैशाचा पाऊस देखील पाडला असता, कारण क्षमता होता, चांगला व्यक्ती होता. अगदी त्याला जर पाहिलं तर आमचा जवळचा मित्र म्हणून त्याच्याकडे आम्ही सातत्याने जवळीकपणा साधायचो आणि तो आज आमच्यात नाहीये, अर्थात आमच्यामधून निघून गेला. त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच देऊया. परंतु जाऊया मॅचकडे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. या जोडीवर सर्व जबाबदारी आहे आकाश आणि महेश. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आकाशला तुम्ही पुन्हा एकदा पाहायला मिळेल. लेफ्ट हँड फलंदाज आहे. ऑन साइडला जबरदस्त भिरकावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक धाव या ठिकाणी घेतली जाईल बायच्या स्वरूपात आणि एक या धावेने धाव फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर. आज तुम्ही पाहू शकाल भव्य दिव्य नाटची रजनी शृंखला आपण बघतोय. मैदानाच्या चारी बाजूला रेलिंग आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच एक चांगलं आणि देखणं आयोजन खरं तर पाहायला मिळतंय. अगदी आम्हाला एकनाथ सातत्याने बोलत होता की मॅचेस होतील की नाही, का आम्ही प्रयत्न करू, आणि ते यशस्वी देखील केलं. म्हणजेच म्हटलं जातं ना की एखादी गोष्ट मनामध्ये ठरवली ना त्या गोष्टीचा पाठलाग करणे हे त्याच व्यक्तीला समजतं ज्यावेळेस त्या व्यक्ती या त्या गोष्टी मागे धावत असतात. आणि ते स्वप्न देखील आज शिलारवाडी गावाने पूर्ण केलं. अभिनंदन टीम शिलारवाडी. आणि चांगलं आयोजन, दर्जेदार आयोजन तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. धन्यवाद पूर्ण टीमचं, पूर्ण गावाचं, ज्यांनी सहकार्य तुम्ही सर्वांनी जबरदस्त केलं. इथं बायच्या स्वरूपात घेतली झाली एक सिंगल धाव. धावा कशाही येऊ, परंतु एक धाव येणं तितकंच महत्वाचं राहतं आणि एक या धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर.
आज शिलारवाडी गावाची नाईट रजनी शृंखला तुम्ही पाहतात पहिल्यांदाच भरवली गेली या गावामध्ये आणि ती सक्सेस देखील ठरवली. भरपूर वेळा बोलत होते की आम्हाला मैदान उपलब्ध नाही आहे, परंतु ते मैदान देखील उपलब्ध या ठिकाणी झालं आणि त्या मैदानावर अडथळा का होईना परंतु नाईटचं स्वप्न देखील पूर्ण केलं. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक बनले, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज आकाश आणि महेश या 2 फलंदाजांना ही डाव सावरलाय. कुठेतरी धावा येतात, धावफलक जाऊन पोहोचला 27. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये तेजसला तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकला आकाश, आकाशच्या बॅटमध्ये एखादा चौकार एखादा षटकार आले तर चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक चांगली फायटिंग टोटल पाहायला मिळेल. यावेळेस मात्र एस बॅटची टॉप एज फलंदाज होईल बाद. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. एस डीजे डॉट येतोय म्हणजे चांगली गोलंदाजी, अगदी प्रॉपर यॉर्कर या बॉल पाहायला मिळाला होता आणि तदनंतर या बॉलवर प्रतिउत्तर नव्हतं फलंदाजाकडे. तर लेफ्ट हँड बॅट्समन या अर्थात स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहायला मिळेल आकाशला पाहू शकाल. आकाश संजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी 50 धावा करणं अपेक्षित राहील. या बॉलवर जबरदस्त हिट आपण पाहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डिश लॉंग ऑफ रिझन मध्ये फेकी चुकीची, बॅकअप देखील तितकंच महत्वाचं आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी आपण बघतोय. 2 धाबेने धाव फलक हळूहळू का होईना परंतु जाऊन पोहोचेल टीमची टोटल 29 या आकड्यावर म्हणजे 29 लॉट्स ऑफ 3 विकेट 4 विकेट आपण बघतोय. 4 विकेटच्या मोबदल्यात 29 धावा धाव फलकावर जरूर आपण पाहिल्या आणि इथे कमबॅक करावा लागेल. आडव्या बॅटने फटकावून साईडला खेळायचं होता. जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पिंटू गोलंदाजी ट्रॅकवर, पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसरा बॉल देखील डॉट. म्हणजे आता कुठेतरी नरेशला असं वाटत असेल की मला थांबणं अपेक्षित होतं, दिलीपला देखील थांबणं अपेक्षित होतं. या 2 फलंदाजाच्या माध्यमातून एखादा षटकार एखादा चौकार जरूर येत नाहीये कारण मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी थांबवलंय. म्हणजे या षटकामध्ये अद्यापर्यंत खर्च केल्या 2 धावा. जबरदस्त षटक आपण बघतोय, 4थं षटक पिंटूच्या माध्यमातून आणि इथे पिंटूची जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल 2 धावा, तिसरा बॉल देखील डॉट, चौथा बॉल देखील डॉट म्हणजे चांगली बॉलिंग. यावेळेस आडव्या बॅटने ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक, क्रिकेट मधील सर्वाधिक सेफ फटका अर्थात
विशेप मधून बॉल फरार झाला होता आणि तिथे घेतल्या जातील 2 धाबा आणि 2 धाबेने हळूहळू 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 चाललो या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि दोन्ही टीमचा देखील संघर्ष चालू आहे. 2 धाबेने 10 फलक जाण पोहोचलाय 31 या आकड्यावर. आता कुठेतरी 30 जरूर पार झाले परंतु 40-45 धावा करणं देखील अपेक्षित असेल. 5 षटकाची मॅच आहे आणि त्या 5 षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. यावेळेस आडव्या बाटने आखू टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला जबरदस्त फटका आला असता परंतु षटक संपलाय म्हणजे 4 षटकाची मॅच समाप्त झाले. टीमची टोटल जाण पोहोचले 31 या आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत. त्या 6 बॉल मध्ये जवळजवळ 10 धावा जरी आल्या तरी एक चांगली फायटिंग टोटल पाहायला मिळेल कारण उर्वरित बॉल 6 शिल्लक आहेत आणि त्या 6 बॉल मध्ये किती धावा जमू शकतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर प्रयत्न करावे लागतील ताडवाडी टीमला ह्या मॅच मध्ये आपलं वर्चस्व गाजवायचं असेल तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील, धावा जमवाव्या लागतील. चांगली मॅच सातत्याने आपण बघतो. यावेळेस मात्र प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं जाताना की क्षेत्र कोणतेही असो आयुष्य तुमच्याकडे या कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. इथे यश तुम्हाला मिळवायचं असेल तर धावा जमवाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील या 2 बॅटरकडनं या शंका नाही आहे. यस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आणि इथे मी तर म्हणेन डॉट बॉलची सांगता. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या मनोज गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल इथे आलाय डॉट आणि शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील वक्रतुंड जामरुक संघ तर दुसऱ्या साइडला कुमार विकी देशमुख 11 मालेगाव ब संघ पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट आलाय आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मनोज गोलंदाजी ट्रॅकवर एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि ती गोलंदाजी देखील या ठिकाणी होत असताना पाहायला मिळेल. जशी या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त होईल तशी लगेच या ठिकाणी टॉस विन साठी खरं तर दोन्ही टीमने यायचंय. इथे पंच बॉल वाईट येस वाईट बॉलची सांगता आजची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आणि एक येस नक्कीच जर पाहिलं तर डॉट चेंडू जरूर आपण या ठिकाणी पाहिला आणि डॉट बॉलने इथे जर धावा पाहिला तर 10 फलक जाऊन पोहोचलाय. 32 लॉट्स ऑफ 4 विकेट 5 विकेट 32 धावा ऑन साइडला बडीश लॉंग ऑफ रिझन मध्ये एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल त्या ठिकाणी अडवला जाईल आणि नक्कीच पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का आणि इथे थांबून ठेवलाय म्हणजे 2 धावा कंप्लीट जरूर केल्या म्हणजे चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 2 धाब्याने 10 फलक फ्लाय होईल जाऊन पोहोचेल 34 34 या आकड्यावर. 34 धावा आपण बघतोय. षटकातील 2 चेंडू अद्याप बाकी आहेत म्हणजे या 2 बॉलवर धावा यायला पाहिजेत कारण एक चांगली टोटल फायटिंग टोटल पाहायला मिळेल. यावेळेस प्रयत्न भरपूर चांगले चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज संजयचे परंतु आणखीन एक येतोय डॉट बॉल म्हणजे एक लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का आणि जेव्हा लो स्कोरिंगची मॅच असते ती भरपूर चांगली पाहायला मिळते यात शंका नाहीये. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. या बॉलवर टार्गेट सेट केला जाईल. चौकार येईल षटकार येईल 2 धावा येतील की 1 धावा येईल एकही नाहीये म्हणजेच डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 34 34 या आकड्यावर. आता उर्वरित येणारे बॉल शिल्लक 30 आणि बनवायचे ते मात्र 35 धावा. तत्पूर्वी मी नक्कीच विनंती करेल जामरुक टीमचा कॅप्टन आणि टीम मालेगाव ब टीमचा कॅप्टन दोन्ही जामरुक टीमचा कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहे. मालेगाव टीमला देखील विनंती करेल कॅप्टन लगेच या ठिकाणी पाठवा टॉस करिता. आपण त्या ठिकाणी जा. गणेश लगेच त्या ठिकाणी नाणेफेक होईल. पंच
पक्की घेऊन जा, पक्की घेऊन. पहिल्या पक्की घेऊन. दबायचे मॅच जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच भरपूर चांगली होईल यात शंका नाही आहे, परंतु तत्पूर्वी मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करेल हशाची पट्टीचा एक बुलंद आवाज, अर्थात माथेरान गावचा एक बुलंद आवाज अर्थात तुम्हाला पाहायला मिळेल. मनोज फसाळे सरांना मी इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवर. तुर्तास मी तुमची रजा घेतोय आणि पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट इनिंग मध्ये. धन्यवाद. चला बॉलचं पूर्तार्थ करायचे मैदानाच्या आतमध्ये. शाईन गाडीची चावी देखील हरवली गेली. कुणाला जर भेटले असतील तर विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन देण्याची कृपा करावी. बाईकची चावी हरवली गेली, कुणाला भेटले असेल तर ट्रॅक आहे ना, ट्रॅक असेल तर चालेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आयोजकांची सूचना आली गेली पहा.
व्हाईट ट्रॅक असले तरी चालेल, कारण जे आपल्या लिस्ट असते पहा, आयोजकांच्या निर्णयाला खेळू शकतात, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. सगळ्या मॅच कडे तिथे मॅच भरपूर इम्पॉर्टंट पाहायला मिळेल. एकीकडे टीम पाहिली तर वर्णे ठाकरवाडी टीम, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते टीम ताडवाडी टीम. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर ताडवाडी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 34 धावा आणि 35 धावांचा पल्ला करायचा. तर या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम वर्णे ठाकरवाडी टीमला 2 सलामीचे वैर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात पहिला बॉल पाहायला मिळेल. पहिलाच बॉल गॅप मध्ये बॉलला ढकलला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. पॉइंट गलीमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. बॉल चालला बॉर्डरला इच्छा पलीकडे. स्वागत केलाय चौकारांना. धावा मिळतील 4. पाहायला मिळतील भाऊ आणि तेजस्वी सलामीवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि भाऊच्या बॅट मधनं पहिल्या बॉलवरती अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि इथून चौकारांनी जरूर स्वागत केलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा गुडलाही स्पर्धी चेंडू पाहायला मिळाला आणि इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. बॉल इगूत चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. दिलीपला पाहतोय सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलं षटक आपण पाहायला मिळेल पॉवर प्लेचं आणि इथून पहिल्या षटकांमध्ये धावसंख्या एवढी मोठी नाहीये, कारण 30 बॉल मध्ये 35चं समीकरण आहे. इथून पहिल्या बॉलवरती जरूर मार खाल्ला गेला होता. फुलटॉस बॉल स्ट्रेट अप मध्ये उडवला जातोय. क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं खरा फंबलिंग पाहायला मिळतोय आणि थोडं एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या धावकृती पाहायला मिळतील 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. म्हणजे पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल. गोलंदाज पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर पहा काय कमबॅकिंग पाहायला मिळतोय. पहा बॅटिंग वाल्यांना 2 धावेचं पॅनलिस्ट केला गेलाय. लक्ष असू द्या त्यांच्या टीमच्या खेळाडूंचा. पुन्हा एकदा फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. टिपला झेल. फलंदाज होईल बाद आणि इथून पहिला धक्का बसला जातोय. टीम वर्णे ठाकरवाडी टीमला फलंदाज भाऊ बॅक टू द पॉवर लँड. नक्कीच पहा फिल्डिंग जे डिपार्टमेंट आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये, जो ट्रॅकचं ऑब्जेक्शन गेला होता त्याच्यामुळे व्हाईट ट्रॅक आहे त्याच्यामुळे 2 धावेचं पॅनलिस्ट केला गेला. आयोजकांची सूचना आली गेली आणि आता कंपल्सरी ब्लॅक ट्रॅक, कारण आयोजकांची सूचना आली गेली कंपल्सरी ब्लॅक ट्रॅक असेल तर ब्लॅकच घालायची आणि जर व्हाईट असेल तर मग पूर्ण 11 खेळाडूंची व्हाईट ट्रॅक असणं पाहिजे. हे महत्वाचं आहे आणि नेम भरपूर चांगला आहे त्याच्यामुळे आयोजकांची सूचना आली गेली. ट्रॅकमुळे 2 धावेचा पॅनलिस्ट केला गेलाय. जवळ मैदानाच्या आतमध्ये 2 धावा जरूर ऍड केल्या गेल्यात. एक षटक संपल्यानंतर ऍड केल्या जातील. लक्ष असू द्या दोन्ही टीमचं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती फटका भरपूर चांगला गॅप मध्ये बोलला ढकलला जातोय. क्षेत्ररक्षण तितकंच दर्जाचं पाहायला मिळतोय आणि इथून एक धाव सहजरित्या पूर्ण पाहायला मिळते. षटक क्रमांक इथं संपलं जातोय पहिलं पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल पाहायला मिळतील सात धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून पहिलं षटक संपलं जातोय आणि खरं तर आपण विचार केला तर भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचा विचार केला तर नाईट शृंखला आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ही स्पर्धा पाहिली तर अप्रतिम खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळाले.
पहा दोन धाव्याचं पॅनलिस्ट केलं होतं आणि त्या 2 धावा ऍड करून सध्या धावफलकीवरती धावा पाहायला मिळतील 8 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि थोडं दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात पाहायला मिळते. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. गोलंदाज सचिनला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहा वेगवान टप्पा पाहायला मिळतोय. इथून पंचांचा इशाराला वाईड बॉल खूपच बाहेर जाणार चेंडू एका अंतर्धाव पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पहिला चेंडू थोडासा खराब फेकला जातो. आपण मेन पंच पाहतोय सुरेश निरगुडा, त्यानंतर लेग पंच पाहतो हरी धोडे. हे 2 पंच ऑफिशियल पंच म्हणून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्या अप्रतिम कमबॅक पाहायला मिळतोय. पण एकदा गुडलेस वरती चेंडू अडल्यानं टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जरूर पाहायला मिळते. इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय कारण 35 धावांचं समीकरण आहे. इथून दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात जरूर पाहायला मिळालंय आणि तो धावसंख्येचा पण जर विचार केला तर सध्या 9 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. सिंगल डबलला जरी प्राधान्य दिला तरी धावसंख्या सहजरित्या 40 होऊ शकतात. फुलटॉस बॉल आक्रमण करत असताना वा काय कमालीची गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. गोलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये सध्या दादागिरी पाहायला मिळते आणि इथून हाई बॉल जरूर डॉट फेकला जातो. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर मानाची सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा खरं तर पहिला दिवस पाहायला मिळालाय आणि पहिल्या दिवसामध्ये देखील आज भरपूर चांगले टीम्स पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. फटका फर्स्टला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा कडवट केली जाते. चांगली रनिंग पाहायला मिळाली. इथून 2 धावा जरूर पाहायला मिळतात आणि या 2 धावेनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 11 धावा. दुसऱ्या षटकाला सचिनला आपण पाहतो एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. जरी धावसंख्या कमी असल्या तरी कमबॅक करण्याची ताकद ह्या गोलंदाजाकडे आपल्याला सध्या पाहायला मिळते. कारण एखादा मोठा फटका आला तर मग धावसंख्या सहजरित्या आणि जो सामना असतो तो थोडासा खुल्ला पाहायला मिळेल. परंतु तिथं सिंगल डबलला प्राधान्य देत असताना खरं तर 2 डॉट चेंडू जरूर पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा स्टॉपमध्ये उडवण्याचा प्रयत्न. फटका भरपूर चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. बरोबर चांगलं टेलिकास्ट सध्या पाहायला मिळतं. या ब्रदर इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या वाहिनीनुसार कव्हर केली जाते आणि खरं तर युट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक वर्ग जोडले गेले असतील. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सरसे स्वागत केलं जातं. फटका भरपूर चांगला आहे. उंची जास्ती लांबी कमी. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि झेल इथं सुटला जातोय. कदाचित तुम्हाला या झेलची किंमत मोजावी लागेल आणि इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. सोपा झेल होता आणि इथून झेल देखील सुटला जातोय. या 2 धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 14 धावा सध्या दाखल पाहायला मिळते. 35 धावांचा पल्ला चेस करायचा आहे आणि इथून दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली की आणि दुसऱ्या षटकाला अजूनही विचार केला तर शेवटचा बॉल बाकी असेल या षटकामधलं पाहायला मिळेल. गोलंदाज सचिनचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर भरपूर चांगला कमबॅक केलाय आपल्या टीमसाठी. आज धावसंख्या कमी असली तरी आम्ही रोखण्याचा प्रयत्न करून पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आहे. 2 शतकषकाच्या मधून थर्ड स्लिपमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. फटका भरपूर चांगला पाहायला मिळालाय आणि इथून शेवटच्या मोमेंटला हा चेंडू अडवला गेला आणि धाव घेण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतो आणि इथून पंचाने रिफर केलाय तिसऱ्या पंचांकडे आणि जरूर स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. डेंजर झोनमध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला जात होता आणि इथून कुठल्याही टीमवरती अन्याय नाही होणार. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत ठामपणे दिला जाईल. येस बॅट हवेमध्ये आहे. फलंदाज बाद. पंच तिसऱ्या धावेला बाद झालाय ना. येस 2 धावा जरूर मिळतील आणि 2च धावा मिळतील आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 16 धावा दाखल पाहायला मिळतात. 16 धावा दाखल पाहायला मिळतात. हे पहा रिफ्लेक्शन जो फलंदाज रनआउटचा शिकार ठरला होता आणि सध्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगलं टेलिकास्ट ब्रदर इव्हेंट्सच्या माध्यमातून युट्यूबच्या वाहिनीनुसार कव्हर केली जाते आणि भरपूर चांगलं टेलिकास्ट सातत्याने नेरल परिसरामध्ये देखील मी हा चॅनल पाहिला होता आणि बेकरी स्पर्धा पाहायला गेल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज खरं तर कृषी विभागामध्ये खरं तर भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते
आणि ह्या परिसरामध्ये जो आयोजन आम्ही पाहायला जातोय ना सातत्यानं मी ही माझी दुसरी मॅच आहे. आज मला संधी मिळाली इथं समालोचन करण्याची आणि अप्रतिम स्पर्धा आणि अप्रतिम आयोजन कशी विभागामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. मी जास्ती करणं पनवेल परिसरामध्ये सातत्याने समालोचन करतो, परंतु आज मला इथं बोलण्याची संधी मिळाली. मी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय का मला इथं संधी मिळाली बोलण्याची. 2 षटकाचा खेळ संपला, 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 16 धावा. तिसऱ्या षटकाला जरूर सुरुवात पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती दिलीपला पाहतोय, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगला कमबॅक आहे गोलंदाजाचा राहायला गेलाय. पहा स्लो गतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. जोरदार अपील इथं पाहायला मिळते आणि इथून थोडासा उत्साह जास्ती होता आणि विश्वास थोडासा कमी पाहायला मिळतोय. टप्पा भरपूर चांगला पाहायला मिळाला होता आणि ही गोलंदाजाची दशा सध्या पाहायला मिळते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये दिलीपचा बोलबाला भरपूर चांगला राहायला गेलाय आणि इथून तिसऱ्या षटकाला पुन्हा सुरुवात कारण 5 षटकांची मॅच आहे आणि इथून पुन्हा एकदा तिसऱ्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळेल बॉलर दिलीपला आणि जो पहिला बॉल जरूर डॉट फेकला गेलाय. फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. गॅप भरपूर मोठी, बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, टप द पार येतोय षटकार. धाव मिळतील 6. फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण जरूर केला होता आणि बॉलला फेकून दिला होता. लॉंग लिझर मध्ये ट्रॅव्हल केला होता आणि अप्रतिम फटका. 7 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 22. 22 धावा सध्या दाखल पाहायला मिळत आहे. समीकरण सोपं सध्या झालं. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय वर्णे ठाकूरवाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला कमबॅक सध्या दोन्ही टीमचा खेळ अप्रतिम पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त डॉट बॉल काढणं दिलीपला फार महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला बॉल थ्रोमध्ये क्षेत्ररक्षण जरूर पाहायला गेलो तर क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफ मध्ये दुसरीचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग पाहायला मिळते आणि इथून एक धाव वाचवणं फार महत्वाचं असणार आहे टीम ताडवाडी टीमला. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 24 धावा सध्या दाखल पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा त्याला बॉलिंग ट्रॅक होते आपल्याला पाहायला मिळेल. दिलीपला पाहतोय भरपूर चांगला कमबॅक सध्या दोन्ही टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात एकदा मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जातो. इथून थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतोय आणि इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहे. या 2 धावीनं धावसंख्या अजून थोडे पुढे पाहायला मिळेल. 26 धावा दाखल पाहायला मिळत आहे. म्हणजे पहा मोठे फटके जरूर एक षटकार आला होता आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देऊन सध्या बॅटिंग लाईन भरपूर चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. गॅप सिलेक्शन शॉट, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून पाहायचं काय घडलं जाईल. भरपूर चांगला रनिंग पाहायला मिळते. भरपूर चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळते. इथून मला वाटतं फलंदाज मला वाटतं रनआउट फलंदाज बाद आहे मला वाटतं. रनआउटचा शिकार ढाला जातोय आणि इथून मिळेल फक्त एकच धाव. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न करत असताना थोडंसं अप्रतिम थ्रो पाहायला मिळाला आणि इथून मला वाटतं फलंदाज चला बॅट्समन लगेच रिटर्न राहायचं, उशीर करायचं नाहीये कारण आपल्याला जो मॅचेस भरपूर पेंडिंग्स आहे त्याच्यामुळं बॅटरने लगेच रिटर्न राहायचंय आणि इथून फलंदाज रनआउटचा शिकार ठरला जातोय. मनोज हा फलंदाज बाद झाला जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर पाहायला मिळेल जो 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. हिरामन मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहायला मिळेल जो 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण थोडंसं सोपं पाहायला मिळते. 35 धावांचा पल्ला करायचे. 27 धावा सध्या दाखलवरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती पाहायचं काय घडेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हिरामन लप्पा राहुलला पाहतो स्ट्राईक एंडवरती. शेवटचा बॉल या षटकातला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल बॅटची एनर्जी लागली जाते. बॉल थ्रो मध्ये स्वतः गोलंदाजाला पाहिलं जातं. एक धाव जरूर कन्वर्ट केली जाते आणि इथून जास्ती मिळणार नाहीये. मिळेल फक्त एक सिंगल षटक क्रमांक संपला जाते 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल लागल्या जात आहे. 28 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील.
7 धाबींची गरज. मॅचचं समीकरण थोडंसं सोपं पाहायला मिळतंय. चौथ्या गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. दीपकला पाहतोय. पहिला बॉल दीपकचा. पहिलाच बॉल हुक केला जात होता आणि इथून काय घडलं जात आहे. फुल टॉस बॉल होता आणि इथून आक्रमण करता आला नाहीये आणि इथून पहिल्या बॉलवरती विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागेल 4था. हिरामन बॅक टू द पॉवर लँड. मध्ये आपल्याला पाहायला मिळतो 6व्या क्रमांकावरती अनिलला पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर या ओव्हर मध्ये जर 1-2 धावा आल्या तर मग आपल्याला शेवटच्या 6 बॉल पर्यंत आपल्याला ही मॅच जरूर पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती दीपकचं अप्रतिम कमबॅक पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल होता. फलंदाजाला आक्रमण करता आला नाहीये आणि तो हिरामन बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिलला पाहतोय. सध्या स्ट्राईक एंड वरती गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दीपक आणि इथून दीपकला जास्तीत जास्त डॉट बॉल काढणं हे फार महत्वाचं असणार आहे. पहा गुडलेस वरती चेंडू अडलला जातोय आणि इथून पंचांचा इशारा थोडासा बाहेर जाणार बॉल आणि इथून वाईट आणि इथून रिव्ह्यू घेतला गेलाय का. येस फिल्डरने मला वाटतं रिव्ह्यू घेतला जातोय. चॅलेंज केलाय. पंचांचा इशारा जरूर आपल्याला पाहायला मिळालाय परंतु जरूर स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये. जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. येस वाईट बॉल आहे. जरूर चेक केला गेला आणि इथून गोलंदाजाला वॉर्निंग देखील दिली गेली 1 बॉम्बची आणि इथून जर पुन्हा एकदा तसाच चेंडू फेकला गेला तर मग नो दिला जाईल. भरपूर चांगले पंच आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने या परिसरामध्ये ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. हरी दोरे आणि सुरेश निरगुडा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका भरपूर चांगला गॅप मध्ये बॉलला ढकलला जातोय. पंचांशल नो बॉल. धावा मिळतील 5. महागड षटक पाहायला मिळतोय दीपकचं आणि या 5 धाबीनं धावसंख्या धावकरती पाहायला मिळतील 34 धावा. सामना लेवल मध्ये पाहायला मिळतो आणि फक्त आता 1 धाबींची गरज असणार आहे आणि ह्या बॉलवरती असणार फ्री हिट. संध्या हे फलंदाज अनिलच्या बॅटमधनं तडाखा पाहायला मिळाला. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. स्कोर इज लेवल. 1 धाबींची गरज. फ्री हिटचा बॉल होता आणि इथून काय घडलं जात आहे नक्कीच. पंच 22 आहे का. येस आणि इथं सामना जिंकला टीम वरने ठकरवाडी टीम. हार्डलक टीम ताडवाडी. दोन्ही टीमचा खेळ अप्रतिम राहिला गेला होता आणि दोन्ही टीमना खरं तर भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला.